हॅलो एव्हरीवन, मी प्राची एव्हरीडे कुणमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर मी छानशी रेडी झाली आहे कारण की मी चालली आहे मम्मीकडे। मम्मीने छोटासा असा कार्यक्रम ठेवला आहे, त्याच्यासाठी आम्ही चाललो आहे। तर नाही नाही म्हणता म्हणता हा कार्यक्रम तिने ठेवला आणि तिची हट्ट म्हणून आम्ही तिचा तो हट्ट पूर्ण करत आहे। तर मी आणि सोहम आम्ही पुढे गेलो आहे। विहान आणि अहो मागून येणार आहे कारण की ते गेले आहे मस्त राऊंड मारायला। तर घरी आलो आम्ही आणि छानसे मम्मीने माझी ओटी भरली आणि ही आहे माझी बहीण पूजा, काकांची मुलगी। तिनेसुद्धा मम्मीची ओटी भरली आणि तिच्या आईचीसुद्धा ओटी भरली, म्हणजेच माझी काकी। ही माझी काकी आहे, माझ्या काकांची बायको, ऑब्वियसली काकीच असणार। तर चला, तर तिने दोघांची ओटी भरली छानपैकी आणि दोघींनाही साडी चोळी दिली तिने। तर आम्ही तिला सध्या मुलगा बघत आहोत आणि हिलासुद्धा मुलगा बघत आहोत। तर माझ्या मावशीच्या मुलीला आणि काकीच्या मुलीला दोघींनाही आम्ही छान असा मुलगा शोधत आहोत। तर दोघींचे चॉईस ऐकलं तर तुम्ही आश्चर्यचकित होतात। ठीक आहे, चला, हे आहे हिरव्या बांगड्या आणि हे आहे घुंगरूचे गोल्डन बँगल्स, जे मला खूप दिवसापासून पाहिजे होते। तर मम्मीला म्हणाले की मला फक्त अर्धा डझनच घे आणि मला गोल्डन्स ह्या बँगल्स घेऊन दे, कारण की माझ्याकडे हिरव्या बांगड्या खूप साऱ्या आहेत, 4 डझन तरी असतील ॲटलिस्ट। तर मग काय, मावशीला बँगल्स घ्यायला गेलो, म्हणजे आम्ही हिरवा चुडा भरायला गेलो आणि आजीलासुद्धा बांगड्या घेतल्या, परत मम्मीलासुद्धा पूजाने बांगड्या घेतल्या आणि सगळ्यांना आम्ही बांगड्या घेऊन परत आलो रिटर्न घरी। तर मम्मीने छानसं जेवण बनवलं होतं, वरण भात, छोले, पुरी, श्रीखंड आणि नेहमीप्रमाणे वाढायची माझी वेळ होती। मग मी सगळ्यांना जेवण वाढलं आणि जेवण खूप टेस्टी आणि खूप छान झालं होतं। सगळ्यांनी आम्ही छान गप्पा गोष्टी मस्ती करत आम्ही जेवण केलं आणि सगळे एकत्र आल्यावर तर खरंच खूप मजा येते ना। म्हणजे अक्षरशः आम्हाला 10:30 नंतर आम्ही जेवलो, कारण की टाईम कधी निघून गेला गप्पा मारता मारता मस्ती करता करता कळलंच नाही। आणि मग जेव्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची वेळ आली, म्हणजे जो तो आपल्या घरी जायला तयार झालं, सगळ्यांना मी बोलली राहा, पण सगळे इथे वर्किंग आहे, सगळ्यांना कामाला जायचं होतं। तर मावशीला म्हणले आता किती वर्षाने येणार आहे? तर मावशी बोलते वर्षाने नाही येणार आहे, मी येईल आणि आली तर 15 दिवस राहील। मी हो राहिली, तू 2 दिवस राहिली म्हणजे तरी झालं, तू 15 दिवस कधी राहते? तर हा आहे सिद्धेश, माझा मावशीचा मुलगा। त्यालासुद्धा बघा आम्ही 7 वर्षांनी भेटतो आहे। माझ्या लग्नात आलेला आणि त्याच्यानंतर माझ्या लग्नात खूप लहान होता तो आणि त्याच्यानंतर माझ्या भावाच्या लग्नात आलेला। तर त्याच्यानंतर आज त्याचं दर्शन झालेलं आहे, आता एवढा मोठा झाला आहे। आणि मग काय सगळे गेले, टाटा बाय बाय झालं सगळ्यांना। मी सुद्धा लेट झालं होतं, मलासुद्धा जायचं होतं घरी पटकन आणि मी सुद्धा निघाली आता घरी जायला, कारण की उद्या मुलांची शाळा आहे, भाजीचं प्रिपरेशन करायचं आहे। चला, तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाय।